हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन. गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. शिवोहम. मागील म्हणजे भाग क्रमांक 298 मध्ये आपण पाहिलं. मानवाला असे वाटत आहे की 7.5चा प्रत्येक वेळेचा त्रास हा 7.5 वर्ष असतो, परंतु तसे नसून 7.5चा प्रत्येक वेळेचा त्रास हा निव्वळ 5 वर्ष एवढा होत आहे. प्रत्येक मानवाला स्त्री अगर पुरुष असला तरी दोघांनाही एकसारखाच 5-5 वर्ष अशा प्रकाराने 3 वेळा 7.5चा त्रास हा भोगावा लागत असतो. आता पाहूयात भाग क्रमांक 299. ब्रह्मांडामधील नवग्रहांच्या पैकी रवी हा ग्रह पृथ्वीवरील समुद्रामध्ये अचानकपणे चक्रीवादळ निर्माण करून मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती निर्माण करीत आहे. रवी हा ग्रह लहान आणि मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ निर्माण करून मोठी घटना घडवीत आहे. दुसऱ्या कोणत्याही समुद्रामध्ये त्रास देत नाही. पृथ्वीवर हजारो माणसे चक्रीवादळानं मृत्युमुखी पडतात. सर्व प्रकारचं नुकसान होतं. पृथ्वीवर लहान मोठे भूकंप होतात. जमीन फाटते. हे भूकंप रवी हा ग्रह घडवून आणतो. पृथ्वीच्या वर जे मोठे ज्वालामुखी होतात ते सर्व ज्वालामुखी हे रवी या ग्रहाच्या मुळेच. रवी या ग्रहाच्या सांगण्यावरून मंगळ हा ग्रह सूर्य या ग्रहाच्या वरून शक्तिदेवते पाठवून रवी हा ग्रह पृथ्वीच्या वर या प्रकारे दुर्घटना घडवित आहे. ब्रह्मांडामधील नवग्रहांच्या पैकी राहू हा ग्रह कोणालाही त्रास देत नाही. ब्रह्मांडामधील नवग्रहांच्या पैकी हर्षल हा ग्रह हा देशाच्या राजकारणामध्ये जे बदल घडतात, सत्ता मात्र बदलत नाहीत. सत्तेमध्ये जे काही बदल राजकारण आणि घडामोडी वगैरे होत असतात ते हर्षल या ग्रहाच्या वरून होत असतात. पुढारी बदलतात. निवडणूक वगैरे जे राजकारण होतं त्यात हे बदल घडून आणत आहेत. फक्त हे राजकारण करतात, घडवतात. त्याचप्रमाणे हा ग्रह प्रत्येक मानवाची बुद्धी ही तल्लख करतात. तो मानव हा नवनवीन वेगवेगळे शोध लावतो, प्रगती करतो आणि तो मानव हा जशी जशी प्रगती करत असतो नवनवीन शोध लावत जातो आणि शेवटी त्यामधूनच स्वतःचा आणि जगाचा नाश करून घेत असतो. प्रगती तेथे अधोगती या प्रकारची फक्त मानवाची बुद्धी ही तल्लख या ग्रहाच्या वरून होत असते. ब्रह्मांडामधील पृथ्वीच्या वरचा मानव हा स्वतः नवनवीन शोध लावतो, वेगवेगळे संशोधन करतो आणि तो स्वतःचा नाश करून घेतो. त्या मानवाचा नाशाला मात्र कारणीभूत हर्षल हा ग्रह होत नाही, तर तो मानव हा स्वतःच्या नाशाला कारणीभूत होत ठरत असतो. हा ग्रह फक्त मानवाची बुद्धी ही तल्लख करीत असतो. ब्रह्मांडामधील पृथ्वीच्या वरील जी शेती असते ती शेती करणारा शेतकरी आहे. त्याला या ग्रहाच्या वरून सुचवलं जातं. त्यानं शेतामध्ये कुठलं धान्य हे पेरावायचं, कुठली शेती करावायची, ती शेती कशी करावायची वगैरे शेतीविषयी शेतकरी यास सुचवलं जातं. शेती विषयाचा सर्व कारभार त्या शेतकरी याला सुचवला जातो. त्याचप्रमाणे त्या शेतकरी याच्या जमिनीमध्ये धान्य येण्यासंबंधी सुचवलं जातं आणि त्या शेतीचं रक्षण देखील आणि धान्याचं रक्षण या ग्रहाच्या वरून केलं जातं. त्याला शेतामध्ये कुठलं धान्य भाजीपाला पेरावयाचा आहे, कुठला नाही हे सुचवतात. त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे सर्व झाडाझुडपांमध्ये, सर्व वनस्पती यामध्ये जे काही औषधी गुणधर्म आहेत ते सर्व औषधी गुणधर्म या ग्रहाच्या वरून सांभाळले जातात. औषधी गुणधर्माची झाडं वनस्पती ही वाढवली जातात आणि औषधी गुणधर्म
ही सांभाळून ती वाढवली देखील जाते. ब्रह्मांडामधील चंद्र या ग्रहाच्या वर सर्व मूळ शक्तिदैवत ही आपल्या मूळ शरीरासहित अदृश्य रूपानं राहत आहेत. श्री ब्रह्मांड शक्ती, श्री विजत्व शक्ती, श्री दिव्यत्व शक्ती, श्री मायावी शक्ती आणि श्री परमेश्वरी शक्ती या मूळ शक्ती राहत आहेत. चंद्र हा ग्रह पृथ्वीवरील मानवाला कोणत्याही प्रकारानं त्रास देत नाही. त्याचप्रमाणे मानवामधूनच जी दैवदैवत निर्माण झालेली असतात ती दैवदैवत यांची आत्मे म्हणजेच ती दैवदैवत ही देखील चंद्र या ग्रहाच्या वर अदृश्य रूपानं राहत आहेत. फक्त मूळ शक्ती याच आपल्या मूळ शरीरासहित अदृश्यपणे तिथं राहत आहेत आणि त्यांनी निर्माण केलेली शक्तिदैवत ही मात्र चंद्राच्या वर राहत नाहीत. फक्त मूळ शक्तिदैवत शरीरासहित अदृश्यपणे आणि माणसामधील दैवदैवत या दैवांचे आत्मे एवढेच चंद्राच्या वर अदृश्य रूपात राहत आहेत. तारीख 5 एप्रिल 98 सोमवार. ब्रह्मांडामधील नवग्रहांच्या पैकी बुध या ग्रहाच्या वरून पृथ्वीच्या वर शक्तिदैवतांच्या मार्फत नवीन नवीन प्रकारचे रोग पसरवले जातात. अचानकपणे नवीन रोग जंतू निर्माण होतात. ते रोग जंतू हे बुध या ग्रहाच्या वरून येतात. त्या रोगामधून मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीच्या वर जीवित हानी होतात. साथीचे रोग वगैरे अनेक प्रकारचे नवनवीन रोग अचानक या ग्रहाच्या वर निर्माण करून शक्तिदैवतांच्या मार्फत पृथ्वीच्या वर सर्वत्र पसरवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी घडवून आणतात. ब्रह्मांडामधील सर्व प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी यांच्या निर्मितीचं कार्य देखील बुध या ग्रहाच्या वरूनच होतं. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या जमिनीवर जेवढ्या विषारी वनस्पती आहेत आणि रानटी वनस्पती आहेत त्या सर्व प्रकारच्या वनस्पती, वेली यांची निर्मिती देखील बुध या ग्रहाच्या वरूनच होत. मानवानं खाण्यायोग्य वनस्पती तेथून निर्मिती होत नाहीत. ज्या झाडांना फळं येतात आणि ती फळं मानव हा खातो त्या वनस्पती यांची निर्मिती तिथं होत नाही. ज्या वनस्पती आणि त्यांची फळं ही मानवानं खाण्याच्या योग्य नाहीत त्याच वनस्पती तिथं निर्मिती होत आहेत. ब्रह्मांडामधील पृथ्वीच्या वरील समुद्रामधील पाणी तसंच नद्या, नाले आणि विहीर वगैरे पाण्यामधील प्राणी आणि सर्व प्रकारचे मासे वगैरे प्राण्यांची निर्मिती ही देखील बुध या ग्रहाच्या वरूनच होत आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील जमिनीवरील मुंगी, मुंगळा, पाल, झुरळ, ढेकूण, डास वगैरे कीटक, प्राणी तसंच सर्व प्रकारचे जंतू, कीटक, प्राणी यांची निर्मिती देखील बुध या ग्रहाच्या वरूनच होत आहे. ब्रह्मांडामधील पृथ्वीच्या वर जेवढे काही सैनिक, मिलिटरी आहेत ते सैनिक हे मरण्यासाठी तसंच समोरच्या सैनिकांना ठार मारण्यासाठीचे सैनिक यांची निर्मिती ही तिथं केली जाते. मिलिटरी, पोलीस, शिपाई, सैनिक वगैरे सर्व प्रकारचं सैन्य मरण्यासाठी तसंच मारण्यासाठी निर्मिती होत आहे. देशादेशामध्ये युद्ध करण्यासाठीचं सैनिक आणि माणसामधील सैन्य, पोलीस, शिपाई हे स्वतः मरण्यासाठी, देशासाठी बलिदान देण्यासाठी आणि समोरच्या शत्रूच्या सैन्याला युद्धात मारण्यासाठीचे सैनिक असतात त्यांची निर्मिती होत आहे. त्याचप्रमाणे युद्धासाठी लागणारी हत्यारं, तलवार, दारुगोळा, बॉम्ब, बंदूक वगैरे सर्व प्रकारची हत्यारं तसंच विमान, रणगाडे वगैरे सर्व युद्धासाठी लागणारे दारुगोळा, हत्यारे आणि वाहनं ही बुध या ग्रहाच्या वर निर्माण होत आहेत. ब्रह्मांडामधील पृथ्वीच्या वर अचानकपणे मुसळधार जोरात पाऊस पडणं, धरण फोडणं, शेती वाहून जाणं, महापूर, पूर येणं वगैरे घटना या तिथून घडवून आणतात. युद्ध घडवणं, बॉम्ब स्फोट घडवणं, दंगली घडवणं अशा प्रकारानं मोठ्या प्रमाणामध्ये घातपात, जीवितहानी वगैरे घडवून आणतात. रस्त्यात अपघात होणं, घर पडणं, आग लागणं वगैरे अशा प्रकारानं जीवितहानी होते. मानवामध्ये भांडणं निर्माण होणं, वैर निर्माण होणं, त्यांच्यामध्ये म्हणजे मानवांच्या मध्ये राक्षसी प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती निर्माण करणं हे कार्य होत आहे. त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे बुध या ग्रहाच्या वरून माणसाची वाईट वासना निर्माण होणं, पुरुषाची परस्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर वाईट वासना निर्माण होणं, त्याचप्रमाणे स्त्रीची परपुरुषाबरोबर दुसऱ्या पुरुषाबरोबर वाईट वासना निर्माण होणं या प्रकारचं सर्व कार्य तिथून घडवून घेत आहेत. मानवांची दरोडा घालण्याची, चोरी करण्याची बुद्धी ही त्या ग्रहाच्या वरून होत असते. या सर्व प्रकारचं कार्य बुध हा ग्रह शक्तिदैवतांच्या मार्फत करून घेतात. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग क्रमांक 300 मध्ये आपण पाहणार आहोत ब्रह्मांडामधील नवग्रहांच्या 12 ग्रहांच्या पैकी 9 ग्रह हे याप्रमाणे कार्य करीत आहेत आणि बाकीचे 3 ग्रह
हे मानवाला त्रास देत नाही. राहू, गुरु, नेपच्यून ब्रह्मांडामधील नवग्रहांच्या पैकी गुरु हा ग्रह मानवामधूनच दैवदैवते, साधू, संत, महात्मे निर्माण करीत असतात. त्यामधून जगामध्ये सर्वत्र शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात.